preview. नमस्कार, मी वाहक दीपक नारायण, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालय, अंबरी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर येथील असून माझ्यासोबत माझे सहकारी बाळू पवार वैजनाथ व आमच्या सहकारी शीतल कवडे मॅडम, या आम्ही तिघं 2012 पासून या इथे सेवेत आहे राजर्षी शाहू महाराज शाळेत। आमच्यावर संस्था चालकाने विविध कारणाने आमच्याकडून आर्थिक व्यवहार केलेले आहेत आणि ते करून आमचे कामेसुद्धा रखडीत ठेवलेले आहे। आमच्या संस्थाने आमची मानसिक पिळवणूक, आर्थिक पिळवणूक केलेली आहे आणि त्यांनी आमच्या आजपर्यंत जी सेवा झालेली आहे त्याच्या ज्या सेवा पुस्तिका देणे आम्हाला अनिवार्य आहे, द्वितीय प्रत ती आजपर्यंत आम्हाला मिळवून दिलेली नाही आहे। सेवाज्येष्ठतेनुसार आमच्या सहकारी मॅडम यांचा एक टप्पा जो की नियमानुसार त्यांना मिळायला पाहिजे होता, तो आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही आहे। त्यानुसार आमच्या तिथं मुख्याध्यापक हा पूर्ण संस्थेचालकाच्या हिशोबाने वागणार आहे आणि तो कायमस्वरूपी नसून तो कायमस्वरूपी त्याची नियुक्ती करण्यात यावी ही आमची मागणी आहे। त्यानुसार आमच्या तिघांचे आम्हाला 12 वर्ष वरिष्ठ वेतनश्रेणी आम्हाला लागू करायला पाहिजेत, तो प्रस्ताव आजपर्यंत त्यांनी काही दाखल केलेला नाही आणि आजपर्यंत आमच्या शाळेत कुठल्याही कर्मचाऱ्याचा वरिष्ठ वेतन श्रेणीला प्रस्ताव हेतू पुरस्कार संस्था चालकाने पाठवलेला नाही आहे। आम्ही एवढ्या याच्यात कार्यरत असून 1628 शाळेमध्ये आमचं आजपर्यंत अनुदान 20% चालू झालं, मात्र त्यानंतर संस्था चालकाने हेतू पुरस्कार आर्थिक मागणीमुळे त्याने आजपर्यंत आमचा कुठलाही टप्पा टाकलेला नाही। त्यानंतर आमचे 2 टप्पे शासनाने दिलेले असतानासुद्धा हेतू पुरस्कार टप्प्यांची त्यांनी आडवाआडवी करून प्रशासनात असल्यामुळं त्यांनी ते काय केले, त्रुटीत टाकलेले आहे, ते आम्हाला मिळवूनच देण्यात यावे ही एक आमची मागणी आहे। वेतनात अनियमितता आहे, भर दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेतन आम्हाला 20% म्हणजे भेटता आम्हाला 12-15 हजार रुपये, त्याच्याआधी 2-4 हजार रुपये तो रीतसर फोनपेद्वारे याच्याद्वारे बिल्डिंग भाडं, बस भाडं, पगार काढण्यासाठी घेता आणि ते करूनही एवढीशी तुटपुंजी पगार असतानाही ती दिवाळीच्या सणाच्या दिवशी आहे 1 महिना आमची त्यांनी थांबवण्यात आली। त्यानंतर आमची पूर्ण पगार एक जनता बँक म्हणून त्या बँकेमध्ये आमचे ते पगार करता, कारण ते त्यांच्या हितसंबंध असल्यामुळे तिथून आमचे इरियस त्यांनी 2021ला त्यांनी आमचे पूर्ण 4,65,000 रुपये इरियस परस्पर आम्ही शाळेत हजर असताना इकडून त्यांनी काढून घेतले आणि त्यानंतर याचे म्हणजे मुख्याध्यापकाच्या स्वाधीन पूर्ण शाळा देऊन आमच्याकडून आमची आर्थिक व मानसिक पिळवणूक ते करतायत। ही सर्व थांबवण्यासाठी आमच्या शाळेत प्रशासक नेमावा अशा आमच्या विविध अशा ह्या मागण्या आहेत। धन्यवाद।